ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की पूर्णपणे आता नामोहरण करण्यासाठी इकडे आता अर्जुन आणि सायली या दोघांना सुद्धा आता खूप मोठा ट्रॅप रचण्यात आलाय. पण पण ऐन वेळेला पोलीस हुशारी आणि चैतन्यने वेळेवरती पोहोचत मात्र सगळा गेम तिकडे पलटून टाकलेला आहे. आणि एका झटक्यात अर्जुनने सुद्धा हार न मानता मात्र आता स्वतःच्या हिमतीवरती इकडे त्या लोकांना चांगलंच पकडलेलं आहे. बरं, इतकंच नाहीये तर या सगळ्यामध्ये मात्र आता त्या म्हणजे मानसीला सुद्धा सोडवले आणि बाकीच्या मुलींचा सुद्धा आता पत्ता शोधून काढलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता मानसी सापडल्या कारणाने असा काहीतरी टर्निंग पॉइंट आलाय. मोठ्या मोठ्या जे मोठी मोठी लोक या सगळ्यामध्ये जी इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश झालेला आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नका. प्रिया इकडे भिंती म्हणजे लादीवरती फरशीवरती आता इकडे सापशिडीचा गेम खेळतीये, जेणेकरून मात्र आता साप आला की इकडे अर्जुन खाली गेला आणि त्याचबरोबर शिडी आली की या सगळ्यामध्ये अर्जुन आता जिंकत चाललाय. पण तिच्या गेममध्ये अर्जुन जिंकतच चाललाय. अर्जुनला या सगळ्यामध्ये मात्र आता हरवणं तिला कठीण जाते गेममध्ये. आणि तसंच तिकडे होते. जरी अर्जुनवरती इतक्या लोकांनी मात्र आता हल्लाबोल केला असला तरी अर्जुन या सगळ्यामध्ये गप्प बसायला तयारच नाहीये. अर्जुनने मात्र आता त्यांच्यावरती उलटा हल्ला केलेला आहे आणि उलटा हल्ला करून आता त्यांना या सगळ्यामध्ये पकडले. इकडे प्रियाचे वेडेचाळे बघून आता चांगलीच ती हवालदार सुद्धा घाबरले. काय चाललंय काय हिचं? म्हणजे आता ही बाई अशा पद्धतीने का बरं हे सगळं करत आहे? म्हणजे आता हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय का? आणि खरंच प्रिया आता म्हणजे जिथपासून जेलमध्ये आलेली आहे तिथपासून प्रियाच्या डोक्यावरती परिणामच झालेला आहे. प्रियाला या सगळ्यामध्ये मात्र आता एकदम म्हणजे ती काय बोलते, काय करतोय या सगळ्याचं भान तर काही राहिलेलं नाहीये. पण या सगळ्यामध्ये प्रिया आता अशा पद्धतीने वागत आहे की त्यानंतर मात्र आता इकडे हवालदार बाई पण घाबरले आणि सारख्या शिड्या येत आहेत अर्जुनला, सारख्या शिड्या येत आहेत. नाही अर्जुन जिंकतोय का? आणि खरंच अर्जुन जिंकत चाललेला आहे. अर्जुनने त्या आता एकटा लढत त्या माणसांना चांगलाच बेदम मार दिलाय. आणि काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे स्वतः आता सोडवण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे मानसीला. मानसी, तुला काही होणार नाही, मी तुझ्या सोबत आहे, चिंता करू नकोस, असं म्हणत त्यांनी आता मानसीला दिलासा दिलेला आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता मानसी सांगते, अर्जुन दादा, ही लोक खूपच वाईट आहेत. ही आता मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत आणि आता ही लोक खूप वाईट आहेत, मला सोडव इथून. यावरती अर्जुन म्हणतो, मानसी काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा दादा तुझ्या पाठीशी असताना तुला कोणत्याही प्रकारची चिंता करायची काहीच गरज नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता ही लोक जरा घाबरलेत. प्रिया इकडे घाबरले. हा अर्जुन खरंच बाजी मारून जाईल की काय आणि आपल्याला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा हरवून जाणार की काय? तिच्या डोक्यामध्ये 1 ना 100 नको ते आता विचार यायला लागलेले आहेत. आणि प्रिया या सगळ्यामध्ये पुरती आता घाबरलेली आहे. प्रिया आता विचार करते, नाही काय करू? तिला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे आता ती फोन लावते राकेश आणि आता इकडे सचिनला फोन लावते. काय चाललंय? तिकडे अर्जुन जिंकत चाललंय. यावर ते म्हणतात, अगं तुला काय माहिती, तू काळजी करू नकोस, काही झालं तरी सुद्धा ते आता म्हणजे अर्जुनला हे करण्यामध्ये यशस्वी होतील. इकडे प्रिया विचार करते, काय करू? पण तोपर्यंत मानसी आता सांगत आहे, अर्जुन दादा, माझ्यासाठी तू आता तुझा जीव धोक्यामध्ये घालू नको. काही झालं तरी सुद्धा तू इथून निघून जा. आणि त्यावरती ती सांगते, त्या मुलींना वाचव. आणि त्याच वेळेला आता मानसी एक वाक्य बोलते की या लोकां आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे मानसी ओरडून सांगत आहे, म्हणजे तू निघ इथून, हे लोक तुला पण मारतील. आणि त्याच वेळेला ती सांगते की त्या मुलींना वाचव. त्या मुलींना मात्र आता यांनी पकडून ठेवलं आहे. म्हणजे असं म्हटल्यावरती अर्जुनला मात्र आता या सगळ्यामध्ये समजलंय की मानसीला बरंचसं काही माहिती आहे. आणि मानसी आता हे सांगत आहे की या लोकांनी मला आता सायली ताईच्या विरुद्ध साक्ष द्यायला मजबूर केलेलं आहे.
पण तू काही काळजी करू नकोस, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सायलीताईच्या विरोधात साक्ष देणार नाही म्हणजे नाही, असं म्हणत मानसी आपल्या मतावरती एकदम ठाम आहे. पण तोपर्यंत अर्जुन तिच्याकडे पाहतोय, ती जे काही बोलतोय ते ऐकतोय. तोपर्यंत मात्र आता इकडे इकडे या लोकांनी म्हणजे या लोकांनी मात्र आता अर्जुनवरती ताबा मिळवलाय आणि अर्जुनवरती ताबा मिळवून मात्र आता या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने मात्र आता इकडे अर्जुनला कॅप्चर केलंय. बरं, अर्जुनला कॅप्चर केल्यावरती मात्र आता अर्जुन या सगळ्यामध्ये त्यांना म्हणजे त्याचं लक्ष विचलित झाल्यामुळे थोडाफार मात्र आता त्याला लागलेला आहे आणि त्याच वेळेला मागून एका लोखंडी रॉडने त्याच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. ज्या वेळेला लोखंडी रॉडने मात्र हल्ला झालाय आणि त्यावेळेला मात्र आता अर्जुन या सगळ्यामध्ये पुरता आता गोंधळून गेलेला आहे आणि आता त्याला स्वतःला बचाव करणं कठीण जाते आणि त्यामुळे तो खाली पडलाय. खाली पडल्यावरती या लोकांनी त्याच्यावरती पुरता ताबा मिळवलेला आहे आणि ताबा मिळवून मात्र आता या सगळ्यामध्ये त्याला इकडे बेदम मारहाण करायला लागलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता अर्जुन इकडे बायको बायको असं म्हणतोय आणि त्यावेळेला मानसी मात्र आता हुशारीने ओरडण्याचा प्रयत्न करते. पण अर्जुन ज्या वेळेला खाली पडलाय त्याच वेळेला अर्जुनने आपल्या मोबाईलवरून आपलं लाईव्ह लोकेशन ट्रॅक करायला मात्र आता ठेवलेलं आहे आणि ते लाईव्ह लोकेशन ट्रॅक करत ठेवलेलं आहे, ते म्हणजे पाठवलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता चैतन्यकडे. इकडे आता प्रियाला अर्जुनसाठी साप यायला लागलाय आणि साप आल्यावरती मात्र आता प्रिया एकदम खुश झालेली आहे. चला, काही झालं तरी सुद्धा मात्र या सगळ्यामध्ये साप येतोय म्हणजे आता अर्जुन काही वाचत नाहीये ही गोष्ट तिला आता समजलेली आहे आणि प्रिया खूप खुश झाले. पण त्याच वेळेला अर्जुन आता पुन्हा उठून उभा राहिलाय आणि आता त्याने लाईव्ह लोकेशन मात्र आता पाठवलेलं आहे. ज्या वेळेला त्यांनी आता लाईव्ह लोकेशन पाठवलंय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे चैतन्य आणि इकडे आता म्हणजे सावंत इन्स्पेक्टर या दोघां ते लोकेशन सापडलंय. ज्या वेळेला दोघांना ते लोकेशन सापडलंय आणि त्याच वेळेला दोघ जण तडक तिकडे जायला निघालेली आहेत. दोघ जण तडक आता तिकडे जात आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे चैतन्य सांगायला लागतोय की आपल्याला याच दिशेने जायला पाहिजे. बरोबर मात्र आता अर्जुनला त्या लोकांनी ज्या ठिकाणी मारलंय त्या ठिकाणी मात्र बांधून ठेवल्यावरती मात्र आता ताबडतोब ती आणि आता त्या दोघांनी लगेचच इकडे बाहेर येऊन अर्जुनला किडनॅप करून ठेवलंय आणि अर्जुनला एका गोडाऊन मध्ये बंद करून ठेवले. ज्या वेळेला अर्जुनला त्या गोडाऊन मध्ये बंद करून ठेवले ताबडतोब सचिन आणि राकेशला कॉल केलाय. त्या अर्जुनला त्या गोडाऊन मध्ये बंद केलंय. आता काही त्याची तिथून सुटका होणार नाहीये, अजिबात चिंता करायची नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय राकेश आणि सचिन आणि मग ती मानसी कुठे आहे आणि त्यावरती त्या मानसीला आता चांगलीच धमकी द्या. तिला सांगा बघितलंस अर्जुन जर का जिवंत हवा असेल तर आता तू या सगळ्यामध्ये मात्र आता जे काही आम्ही सांगतोय तेच बोलायचं असं म्हणत तिला धमकी द्या. असं म्हटल्यावरती ते सांगायला लागतात हो आम्ही तिला सांगितलंय की आता म्हणजे अर्जुनला आम्ही इथेच ठेवतोय, त्याला इथे किडनॅप करून ठेवले. तू जर का कोर्टामध्ये गेल्यावरती आता काही विरुद्ध साक्ष दिलीस तर मात्र या सगळ्यामध्ये अर्जुनचा जीव काही वाचणार नाहीये अशी तिला आम्ही धमकी दिलेली आहे. पण तरी सुद्धा उद्या आता काय कमी जास्त करते काही कळायला मार्ग नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता सचिन आणि राकेश सांगायला लागतात काही करणार आणि आता इकडे लगेचच मानसीला धमकवल्यावरती हे निश्चिंत झालेत. पण त्याच वेळेला चैतन्य पोलिसांना घेऊन तिकडे पोहोचलाय आणि जे लोक मात्र इकडे आता मानसीला किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि त्याच लोकांनी मानसीला मात्र आता किडनॅप करून ठेवल्यावरती लगेचच या सगळ्यामध्ये इकडे आता चैतन्य पोहोचलाय आणि त्या गुंडांना पकडलंय. त्या गुंडांना पकडल्यावरती मात्र आता ताबडतोब या सगळ्यामध्ये चैतन्य सांगायला लागतोय की अर्जुन सुद्धा इथेच कुठेतरी असेल. त्याच वेळेला मानसी सांगायला लागते या लोकांनी त्या गोडाऊनमध्ये अर्जुन दादाला किडनॅप करून ठेवले. मानसीने महत्वाची माहिती दिल्यावरती ताबडतोब सगळेजण अर्जुनला मात्र आता शोधण्यासाठी निघालेले आहेत आणि एका खंडरमध्ये अर्जुन सापडलाय. वेळेवरती मात्र आता अर्जुनने या सगळ्यामध्ये लोकेशन पाठवल्यामुळे मात्र आता या सगळ्यामध्ये खूप मोठं काम चाललंय आणि आता त्यामुळे मात्र आता
लगेचच अर्जुन आता या सगळ्यामध्ये हे झालाय आणि त्यानंतर मात्र आता मानसी सांगायला लागते की बाकीच्या मुलींना मात्र आता लगेचच सोडवा. इन्स्पेक्टर सावंत आणि बाकी सगळी टीम त्या लोकांना पकडतात आणि बाकीच्या मुलींचा पत्ता काढतात. बाकीच्या मुलींचा पत्ता काढल्यावरती त्या ठिकाणी पोहोचून त्यांना सुद्धा सोडवण्यामध्ये त्यांना आता यश येणार आहे. एका झटक्यात अर्जुनने मात्र आता केस सॉल्व्ह केले, पण त्याच वेळेला अर्जुन आता खाली कोसळतो. हे सगळं होत असताना मात्र आता अर्जुनला खूप बेदम मार दिला असल्या कारणाने आत्तापर्यंत तो तग धरून आहे. पण एकदा का इन्स्पेक्टर साहेब आलेत आणि त्यानंतर अर्जुन मात्र पुरता कोसळून गेलेला आहे. कोसळून गेलेल्या अर्जुनला मात्र आता बघून सायलीची काय अवस्था होणार आणि या सगळ्यामधून अर्जुन आता कसा आणि काय बरा होणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळेल.